परीक्षा संपल्यामुळे मला सुट्ट्या लागल्या होत्या. यामुळे आई मला म्हणाली होती, समीर, तू आता आजी आजोबांना भेटण्यासाठी काही दिवसासाठी जा. माझे आजी आजोबा मुंबईमध्ये राहत होते. आजोबा महानगरपालिकेत कामाला होते. ते काही दिवसापूर्वीच रिटायर झाले होते. आई तर मला म्हणायची, पण आजोबांनाही त्यांना भेटण्यासाठी खूप आग्रह करत होते. त्यांना वाटायचं आपला एकुलता एक नातू आपल्याला भेटण्यासाठी यावा. शेवटी त्याच्या आग्रहास्तव मी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईला जाणाऱ्या गाड्यामध्ये खूप गर्दी असते, म्हणून मी अगोदरच माझी सीट ऑनलाईन बुक केली होती. तसं मी आई-बाबांनाही सांगितलं होतं. 2 दिवसानंतर मी मुंबईला निघणार होतो. यामुळे घरामध्ये माझ्या आईची लगबग सुरू होती, कारण आजोबांसाठी ती काही सामान देणार होती. गावाकडचा ताजा भाजीपाला, चिंचा, बोरे आणि थोडंफार धान्य ती सोबत देणार होती. मी संध्याकाळच्या गाडीचं बुकिंग केलं होतं, म्हणून तिने सकाळी शेतामध्ये जाऊन ताजा भाजीपाला आणला होता आणि सर्व वस्तू एका पिशवीत बांधल्या होत्या. तालुक्याच्या ठिकाणाहून मला संध्याकाळची गाडी होती. बाबा मला तिथपर्यंत सोडायला आले होते. 8 वाजता निघणारी गाडी 7:45 वाजताच बस स्टँडला आली होती. सुट्ट्यांचे दिवस असल्याने गाडीला मोठी गर्दी झाली होती, पण मला जागा धरण्याची भीती नव्हती, कारण माझं सीट मी ऑनलाईन बुक केलं होतं. सामान गाडीच्या डिग्गीमध्ये ठेवून मी गर्दीमध्ये पुढे येऊन माझ्या सीटवर येऊन बसलो. माझ्या शेजारीच एक काकू बसल्या होत्या. त्यांच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होता. यामुळे सुरुवातीला मला त्या बोलल्याच नाहीत. एक तरुण पोरगा आपल्या शेजारी बसलाय याचं तिला काहीही वाटत नव्हतं. ती दिसायला खूपच सुंदर होती. ती एकटीच मुंबईला चालली होती. 8 तासाचा प्रवास करून मी मुंबईला पोहोचणार होतो. रात्रीचा प्रवास असल्यामुळे बराच प्रवास हा झोपेमध्ये होणार होता. थोड्या वेळाने गाडी सुरू झाली. माझ्या बाबांना हात केला आणि त्यांना सुरक्षित जायला सांगितले. अनेक गावं ओलांडत शेवटी बस जिल्ह्याच्या ठिकाणी आली होती. तिथे बरेच लोक उतरले होते. यामुळे गाडी बरीच रिकामी झाली होती. मला वाटायचं शेजारच्या काकू गर्दी कमी झाल्यामुळे शेजारच्या सीटवर जाऊन बसतील, पण त्यांच्या मनात तो विचार आलाच नाही. जसजशी बस पुढे जात होती तशी शेजारी बसलेल्या काकू माझ्याकडे सरकू लागल्या होत्या. लेडीज असल्यामुळे मी थोडं घाबरूनच बसलो होतो. आता गाडीमधून कोणी उतरणार नसल्यामुळे ड्रायव्हरने बसमधल्या सर्व लाईट्स बंद केल्या होत्या आणि त्या अंधारात काकू माझ्याकडे सरकू लागल्या होत्या. थोड्या वेळाने तिला खूप झोप लागली आणि तिने मान माझ्या खांद्यावर टेकवली. मी तरुण असल्यामुळे माझी चांगलीच तारांबळ झाली होती. माझ्या मनाचा काकूने विचारच केला नव्हता. ती बिनधास्तपणे माझ्या खांद्यावर मान टेकून मोठ्याने घोरत पडली होती. हळूहळू मलाही झोप लागायला सुरुवात झाली होती. हळूहळू तिचा हात माझ्या नको त्या भागाला स्पर्श करू लागला. आता मला दम काढणं अवघड होतं. मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हतो, कारण काकूसारखी बाई पहिल्यांदाच मला एवढं खेटून बसली होती. घाटामधला रस्ता आला की ती जास्तच माझ्या अंगावर पडायची. बराच वेळ आमच्यात तसं काही घडत असल्यामुळे काकूही फार गरम झाल्या होत्या. तिने मला हळूहळू तिच्या नवऱ्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. तिचा नवरा लग्नापासून बिनकामाचा होता. त्यामुळे काकूची ती इच्छा पूर्ण झालेली नव्हती आणि रात्रीच्या अंधारात मी शेजारी बसल्यामुळे तिला चांगली संधी मिळाली होती. माझ्या आणि तिच्या वयात बरंच अंतर होतं, पण आकर्षणामुळे वयाच्या किंवा तिला काही घेणं देणं नव्हतं. ती फक्त चालत्या बसमध्ये माझ्याकडून संधी शोधू लागली होती. बस अर्ध्या रस्त्यात आल्यावर तिने मला वरच्या सीटवर जायला सांगितले. तिथे झोपण्याची व्यवस्था होती आणि पडदेही लावलेले होते. तिने सांगितल्यामुळे मी पटकन वरच्या सीटवर जाऊन बसलो. थोड्या वेळाने ती उठली आणि माझ्या हाताला धरून पटकन माझ्या सीटवर आली. अर्धी रात्र झाल्यामुळे प्रवास करणारे सर्व लोक झोपलेले होते आणि तिने मला एका वेगळ्या कामासाठी वरच्या सीटवर आणलं होतं. खूप गरम झाल्यावर तिने पर्समधील पाकीट काढली आणि त्याचा वापर करून चालत्या बसमध्ये वरच्या सीटवर वेगळंच काम करून घेतलं होतं. तिचा आवाज आला तरी बसच्या आवाजामुळे तो कळूनच येत नव्हता. यामुळे मी जास्त जोर लावत होतो आणि काकू मनसोक्तपणे माझ्यापासून आनंद घेत होत्या. एवढ्या लांबच्या बसमध्ये मी पहिल्यांदाच बसलो होतो. मला त्या प्रवासात एवढी मोठी संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण माझ्यापेक्षा मोठ्या काकूंनी माझ्याकडून बराच आनंद घेतला होता आणि मलाही खुश केलं होतं. त्या रात्री बराच वेळ माझ्याकडून 2-3 वेळा झाल्याने काकू मात्र चांगल्याच थकल्या होत्या आणि मी सुद्धा थकलो होतो. यामुळे पहाटे मला चांगली झोप लागली होती. झोपताना सुद्धा काकू मला खेटून झोपल्या होत्या.
यामुळे पहाटे पहाटे आमच्या दोघांत पुन्हा एकदा सुरू झालं होतं. आता माझा प्रवास अर्धा तास राहिला होता आणि काकूंचा पाऊण तासाचा. यामुळे सर्व व्यवस्थित आवरून मी पटकन माझ्या सीटवर येऊन बसलो. पडदा बाजूला करताना अनेक लोक माझ्याकडे पाहत होते, कारण सकाळ झाल्यामुळे ते सर्व जागी झाले होते. पण मला ते सर्व मिळत असल्याने सकाळ झालेली मला समजलीच नाही. मी उतरल्यानंतर काकूही खाली उतरल्या तेव्हा अनेक लोकांना आमच्या दोघांचा वेगळा संशय आला होता. पण आमच्याकडून घडलेल्या घटनेला आता मी काही करू शकत नव्हतो. लोक फक्त पाहत होते, ते बोलत काहीच नव्हते. यामुळे आम्ही दोघांनी तो विषय तिथेच सोडून दिला होता आणि पुढच्या स्टॉपवर उतरून त्या काकूला मी निरोप दिला. बसमधून उतरण्या अगोदर तिने मला तिचा नंबर दिला होता. तो नंबर मी सेव्ह करून ठेवला होता. ती मला म्हणाली होती, एक दिवस आजी आजोबांकडे आराम कर आणि तू मला भेटण्यासाठी माटुंग्याला ये. तिथे मी एकटीच राहते. तिथे आपल्याला बोलता बसता येईल. शिवाय तिथल्या लोकांना कोण आला आणि कोण गेला याचं काही घेणं देणं नसतं. यामुळे येताना तू अजिबात लाजू नकोस. काकूने असं सांगितल्यामुळे रात्रीचे प्रसंग आणखी माझ्या नजरेसमोर उभे राहिले होते आणि तशी संधी मला आणखी तिच्याकडे मिळणार होती. यामुळे मी खूप खुश झालो होतो. आजी आजोबांकडे मी एक दिवस चांगला आराम केला आणि लोकल गाडीने मी माटुंग्याला काकूंकडे आलो. तेव्हा काकू तयारच होऊन बसली होती. तिचं घर झोपडपट्टीच्या बाजूला असल्याने अनेक लोक मला पाहत होते, पण त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. ते त्यांच्या कामात व्यस्त होते आणि मीही माझ्या कामात व्यस्त होणार होतो. मला पाहिल्यावर काकू खूपच खुश झाल्या होत्या. त्या छोट्याशा खोलीमध्ये काकूचा चांगलाच मी समाचार घेतला होता. तेव्हापासून मी तिला सुट्ट्या संपेपर्यंत घरी बोलवायची आणि माझ्याकडून मनसोक्तपणे मजा करून घ्यायची. एवढे दिवस आम्ही एकत्र आल्यामुळे आमच्यात एक घट्ट नातं निर्माण झालं होतं. काही दिवसांनी तर काकूंनी मला लग्नासाठीच गळ घातला होता. पण मी तिला म्हणालो होतो, आपल्या वयात अंतर भरपूर असल्याने माझ्या घरचे तुला स्वीकारणार नाहीत. खूप समजून सांगितल्यावर तिला माझं बोलणं पटलं होतं. मी मुंबईत होतो तोपर्यंत आजी आजोबापेक्षाही तिला जास्त वेळ दिला होता. मला सतत वाटायचं आपल्या सुट्ट्या कधी संपूच नयेत. पण हळूहळू एक एक दिवस निघून जात होता आणि महिन्याभरातच माझ्या सुट्ट्या संपल्यामुळे मी अचानक गावाकडे निघून आलो. मागे फिरण्यासाठी काकूंचा बसमध्ये मला 1000 वेळा फोन येऊन गेला, तरीही मी माघारी फिरलोच नाही. असंख्य आठवणीचा ठेवा मनात घेऊन मी गावाकडे निघून आलो होतो. गावाकडे आलो खरा, पण काकूंची सवय झाल्यामुळे मला काहीच करमत नव्हतं. दिवस-रात्र त्या प्रवासातील काकू माझ्या नजरेसमोरच उभ्या राहायच्या. यामुळे कधीकधी मला झोपही लागत नव्हती. पण माझ्या घरच्यांना माझा संशय येईल म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागलो होतो. शरीराने मी त्यांचं ऐकायचो, पण मनामध्ये सदैव त्या काकूच समोर दिसायच्या.